माहूर किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावर दुपारी एक भीषण अपघात घडला असून महिंद्रा इको चारचाकी आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेत चारचाकी चालक गंभीर जखमी झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट। माहूर किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाटा दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास येथे एक भीषण अपघात घडलाय। माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे वय 29 वर्ष हे वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्र इको क्रमांक MS27AR 9210 या चारचाकी वाहनाने गेले होते। परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली। या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमल प्रसाद मिश्रा वय 60 वर्ष हे शाईन कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MHAG 1589 प्रवास करीत होते। धडक ही इतकी भीषण होती की मोटरसायकल शेकडो फूट दूर फेकली गेली। अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले। या भीषण अपघातात जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर चारचाकी चालक रुपेश आराधे हे गंभीर जखमी झालेत। जखमी रुपेश आराधे यांना तात्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तेथे डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना यवतमाळ येथे रेफर केलेत। या घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह व जखमींना रुग्णालयात हलविले। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। भरधाव वेग आणि निष्काळजीपणा किती मोठी किंमत वसूल करू शकते याचे हे पुन्हा एकदा जिवंत उदाहरण आहे। राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे।